रामराम मंडळी, जसं की धुळे जिल्हामा पावसाळा निघी चालला तर पण पाऊस ना पत्ता नाही होता. पण आज जुलैले लास्ट टाइमले जो रातपासून जो पाऊस चालू आहे ना आणि प्रशासनने अलर्ट बी जारी केलेले. तर तुम्ही देखील राहणार मला मागे वडगाव गाव आहे आणि वडगाव गावले एक कनेरी नदी म्हणजे छोटीशी नदी होती नालासारखी. त्या नदीले एवढा म्हणजे बेकार पूर येले की तुम्ही देखील राहणार की जे गाव आहे ते गाव ना अक्षरशः म्हणजे घर पाणी झाली की राहणार अर्धाला म्हणजे ज्या किनाऱ्याला ज्या घरे होतात त्या घरे अर्धाला बुडी झाली की राहणार म्हणजे. आणि ज्या शेतकरी आजूबाजूने जे शेतकऱ्यांनी शेती करेल होती कपास पीक किंवा तूर असं काहीतरी लायल होतं आणि ते त्यानं आलं बेकार या ठिकाणी नुकसान होऊन देखील राहणार की कितलं बेकार नदीने एकदम महानदी सारखं रूप तिने धारण करेले. आणि ही नदी जवळजवळ आंबड वनी मळानं आटेंग अशी गेले आणि आपण वडगाव आटेत आणि वडगाव आहे गाव सर्वास करते नाला ते नाही गेला झाले म्हणजे त्या गावना ज्या लोक दिकी राहणार यात ते मधमाच अटकी झाले म्हणजे त्यातले निघाले जागा दिकी राहिली. म्हणजे सांगायला तात्पर्य असं आहे की आता त्यासले जर कोणी जावा ना म्हणे ते कोणी निघता येणार नाही कोणी जाता नाही येणार. तसंच आणि शेतकरीसनं जे पीक लावलं होतं त्यांनी बी बेकार नुकसान राहिले आणि काही असं ऐका माही राहणार की अजून म्हणजे परफेक्ट माहित नाहीये. पण काही आंबडाना काहीतरी कोणीतरी वाहिलं असं सांगी राहणार पण अजून त्यांना परफेक्ट माहिती भेटेल नाहीये. तर बोली कानेस मराठीसाठी संदीप त्रिभुवन धुळे. स्टॉप. बोली खानदेश मराठी न्यूज.